तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज मी जाणार आहे प्रतीकच्या गावाला. आणि प्रतीकचं गाव कोणतं आहे? आसरे. तर आसरे गाव आहे त्यांचं. आता तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यावर आसरे गाव किती मस्त आहे, काय आहे ते. आणि आता आम्ही निघालोय आणि त्याचं काम आहे काहीतरी, चाललोय आम्ही. मग कामाच्या निमित्ताने गाव पण बघून होईल आणि तुम्हाला पण दाखवतो आसरे गाव कसं आहे, काय आहे ते. ना प्रतीक, चला बघत राहा शेवटपर्यंत. गणपती डेकोरेशन. ओ माय गॉड, प्रतीकच हवे. प्रतीक जाऊ दे. फॅन फॉलोइंगला आहे इकडं. अरे अरे अरे, तो कितना जोर से काय कुछ चिल्ला रहा है? स्टाइल है बाबू भैया, राजू का स्टाइल. बाबा जाऊ दे गावाला. आता झाला असता शॉट. आपला वातावरण बघा ना इथून कसलं मस्त वाटत. अबे दुसरे साहेब येतील आहे मध्ये. आलो ना लवकर. तर मित्रांनो, पाऊस आला त्यामुळे आम्ही थांबलेत मेनवलीत. प्रतीक तर अक्का वाला 2 मिनिटात. हा पाऊस कसला आलाय, माझ्या अवस्था तो बघा. काय बोलायचं तर, कधी थांबायचा पाऊस काय माहिती. आता पाऊस थांबल्यावरच आम्ही भेटू. तोवर आम्ही आता थोडं केस वीस वाळवतो आणि डायरेक्ट तिकडे गावात गेला भेटतो प्रतीकच्या. गावात थोडं जवळ गेल्यानंतर चला. हो ना प्रतीक. तर मित्रांनो, पाऊस थांबलेला आहे आणि आम्ही थांबलेलो त्यामुळे आम्ही निघालेलो. पण आता काय करू शकत नाही. परत एखादा झाडाखाली थांबायला लागणार आहे आम्हाला. काय सांगू शकत नाही. पण काय गाईच, पावसाला आम्हाला भिजवायचं असं वाटतंय मला, हो ना. मग आता काय करू, आता भिजत जायचं. भिजेल कारण काकांनी चावी ठेवली घरी असं वाटतंय, है ना. काकांनी चावी ना. ओके ठीक आहे, चला भेटूया डायरेक्ट प्रतीकच्या गावात. ओके गाईज. प्रतीक होत आहे फुल फायर. आता काय ऐकत नाही. तर मित्रांनो, फायनली आम्हाला थोडं ऊन लागायला लागलंय आणि आम्ही आलो आता डोम डॅमच्या राईट साईडला. राईट साईडला आलोय आम्ही. तुम्हाला डोम धरण बघायचे, 1 मिनिट दाखवतो थांबा. बघा आमचे प्रसिद्ध डोम धरण. गावाकडे असं दाखवायला लागतंय. गायची थांब कशी दम धरण राहिले. इथं आता जॅकवेल होणार आहे गाईचे बघा. आम्ही ठेवले ना. मला जॅकवेल माहित नाही, ज्यांना माहिती त्यांनी कमेंट करा. इथं होणार आहे काय ना प्रतीक. पेटते. वातावरण बघा ना कसं मस्त आहे. रेनकोट ओरिजिनल. बाबा चला, बरं आहे ना. बरं बाबा. बाबा चांगलं आहे का नाही काही. पाऊस थांबलाय तिला जाऊ जवळ जवळ येते. पाऊस पण थांबतोय. पाऊस म्हणजे तर फायनली गावात एंट्री होती आता आमची. बघा
मराई बसन आसरे. घरापर्यंत चालू. ओके. प्रत्येक खुश किती झालाय बघ. गाव चालू झाले ना. गावाचं सुख भारी आहे रे. गाव ऐकत सगळं गाव आहे सगळे. गाव म्हणजे मग तेच बघायचे. पण मी सारखं दाखवतो बोलते. गावले वाटे वाटवत होतात म्हणजे इकडं हे पण लागतं का जास्त करून पाती. तर जास्त हा इकडं भात जास्त पण लागतो. बघायचं तुम्हाला बघू शकता. इथं बात आहे ना. हा बात आहे. काय वातावरण इकडं खतरनाक. तू इकडं आनंदनगर का? आनंदनगर. आनंदनगर दत्त मंदिर फेमस. इकडं सगळे गावातली इथे आहेत का? नाही दत्त मंदिर आहे. अच्छा नाही ना गावातली पाय बिया पडायला येतात, गुरुवारी ओके. झाडे बिडे बघा नाही कसली मस्त दिसत. गाईच विषय टॉपचा इकडे. फितूर तेरा हे बघा आता. वाव. आणि धरण दोन धरण आपले शेवट सगळ्या तिकडे ना आपल्या इथं. मंदिर दाखवते. नवला मंदिर आहे. नवलाई देवीचं मंदिर काय. समोरचं बघा डोंगर कसते सगळं मस्त. आजी आजीनं त्याला आजीनं ओळखत नाही. ब्लॉक मध्ये मामाला तो प्रतीकचा मामा. काय मामा कसं आहेस? कधी गाव ब्लॉग. चला मामाचं काय A to Z. ट्रान्सपोर्ट ओके. ट्रान्सपोर्ट एवढ्या आत पण एवढी वेळ झाली चांगली. गाव महत्वाचं आहे. गाव जवळ आहे का? मित्रांनो अर्धा तास फक्त आमचा अंतर असं वाटतंय गावातून प्रतीकच्या. फायनली मेन ठिकाणी पोहोचलोय है ना. आपण आता प्रॉपर गावात आलेलो आहे. ओके. ते आमचे देवस्थान नवलाय देवस्थान इकडे जायलाय का? ओके. मंदिर आहे आपल्या इकडे. आपण मंदिर परत थोडं. ओके चालतंय. कमानी घे. कुठं तिकडे का? कमानी आपली. शहीद जवान गणेश किशन ढवळे प्रवेशद्वार. अरे इथे हा बरोबर. चला इकडे एवढं स्नॅक्स सेंटर विंटर सगळे ओके मध्ये. काही प्रतीकचं घर. कुठचं घर बघू शकताय तुम्ही. गावाकडे पहिल्यांदा अशीच घर छोटे छोटे असायचीत पण भारी असायचीत. काका खुश आता डायरी घेऊन आले त्यामुळे. बरं आहे का? बरं आहे ना. नवीन बांधले घर. नवीन बांधले पूजा या. होय माझा पूजा कुठले का? हो घर बघूया आपण. मस्त बांधले. छोटा असं पण भारी आहे ना. बाथरूम आहे मस्त आहे. टॉयलेट इकडे रूम. जुन्या गावांनाच म्हणजे इकडं असं एवढं भारी वाटतं ना या ठिकाणी. अशी घरच एकदम मस्त. जास्त पण मोठं असं नाही चांगलं वाटत. हे छोटस आपलं कसं मस्त मध्ये तर बेसून हे बघितली ना. मला सांगितले मला म्हणलं व्हिडिओ बघितली माझी. टीव्हीवर लावलेली ना. टीव्हीवर इकडे पण रूम काढली.
अच्छा हा नाही आपण आपल्या घराची पण टूर देऊ, ह्यांच्या घराची पण टूर. ह्यांच्या आजू वास्तू शांती ना. घरप्रवेश ओके घरप्रवेश ओके. गाडी बा खतरनाक दिसते कशी आपली. चावी विसरल्यामुळे प्रॉब्लेम झालाय गाईच. त्यांच्याकडे जरा बाय मिस्टेक झाली आमच्याकडून, काय विषय नाही. हो ना, घरात यावं जरा. जरा घरात जातो आम्ही आणि मग जरा बसतो आणि मग भेटू आपण परत एकदा. गणपतीमुळे जरा साफसफाई चालू. तर मित्रांनो आम्ही घर टूर नंतर देतो. आधी आता आजीला भेटायचं प्रतीकच्या मनावरती. आजीकडे भेटायला चाललं. आजी प्रतीकचा मित्र या, काय नाव आहे तुझं? मित्र नाही, बारका भाव आहे. ओके बारका भाव, काय असेल ते असेल. कुठं असतं इथेच का? त्याचं घर आहे समोरचं. ओके ते त्यांचं घर आहे. आणि हे माग ते कोण आहे प्रतीकचे? मामा डॉन. मामा आहे करा शिवला कॅप्चर विथ पेस ला कॅप्चर विथ पेस. ओके चला आता आजीकडे जाऊया. हो ना, आजीला पण भेटून येतो. आजीना पण ब्लॉग असते. चला की येतोच ना. भेटा मित्रांनो. जाता परत एकदा भात दाखवतो. प्रत्येकची इच्छा होती भात दाखवायची. हो ना प्रत्येक. इकडे काय आहे? इकडे पण वाहते, इकडे पण वाहते. कुठं? हा ते सगळ्यात वर दिसते. वर जाई इथून आम्ही चालू जायचं. इथून. खतरनाक माणूस आहे तुम्ही राव, आहे ना. विषय खोल. चला आजी तुला बघायला जायचं आपल्याला. पलीकडे साईडचे बोर आहे का? ओके चला आजीकडे जायचं आता. जायचं चल. मित्रांनो थोडंसं पुढं निघून आलो आणि आमच्यावर सारखंच पावसाने बरसायचं ठरवलंय. सारखंच बरसायचं ठरवलंय आमच्यावर. बघा ना काय या पावसाला आमच्या अंगावर पडायची. इकडे धबधबे बा दिसतात ना, खतरनाक आहेत. इकडं पण आहेत. पण ह्या झाडाने आम्हाला वाचवले आज. झाडा थँक्यू सो मच. हो ना प्रतीक. आजींना भेटायच्या आधी आम्हीच भेटायचो. कधी होते काय माहिती, बघूया. चला पाऊस थांबला आता आम्ही डायरेक्ट आजीपाशी गेला भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो खूप सारे डोंगरदऱ्या पार करून आणि आम्ही आलो म्हणजे पाऊस बिऊस थांबवून डायरेक्ट मामाच्या घरी ना, गावाला. ओके घरी गावाला. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? तेच की. ओके आता आजीला भेटणार आहे ना. आजी आजारी आहेत. ओके आजी आजारी आहेत गाईच. ही प्रेम असतं गावाला. काय करू? मित्रांनो आता आम्ही आजीला भेटून आलो आणि आता प्रत्येक गाडीचं शूट चाललंय. भाऊचा गिंबल आहे आपल्या. पेजचं नाव काय आपल्या? कॅप्चर विथ पीएस. कॅप्चर विथ पीएस. फॉलो करून टाका. चला प्रतीक आज रील्स होणार ना? रील्स होणार ना डायरेक्ट? ओके एकदम तडाका फडकामध्ये रील्स होणार आहे आमची. गाडी मस्त दिसते आपली गाईच. बघा ना तुम्ही, त्यात आपला नंबर प्लेट. विषय नाही वॉशिंग आम्ही येता येतात जरा चिखल झाला ना त्यामुळे. काय प्रतीक? हो ना प्रतीक काय आता गावत नाही अजून घे. पहिल्यांदा चालू गाडी शूट आपल्या माहिती. गाडी घेतलीच मी कधी घेतली. ओके चला जायचं गिंबल. आता प्रत्येक पण घ्यायचा विचारात आहे पण आम्ही नाही घेणार. आम्ही नाही घेणार ते असलं काय करायचं नाही. नाही तर मग आम्ही असंच होणार ना काय. आम्ही तुमच्या रील्स बनवून देऊ. लग्नाची
गावात चला भेटूया नंतर आता. तर गाईज आम्ही आता निघालोय शिवमला वर सोडायला मंडळाच्या जागेवर. तिकडं वाडी म्हणजे डायरेक्ट डोंगराच्या पायथ्यालाच आहे यांची वाडी. तुम्हाला दाखवते एकदा लोकेशन कसं आहे ते इथलं. बरोबर प्रतीक? हां चला ओके बाय बाय. तिथं बांधणार आहेत गाईज. हां टाकलं आता घरी गेलो संध्याकाळ. डायरेक्ट डोंगराच्या पायथ्याला आहे का नाही विषय हार्ड. मस्तच आहे गाईज इकडं. चला आता आपण जाता घरी प्रतीकच्या घरी. हा तेच ना प्रतीकच्या घरी. इकडे धबधबा पण आहे का रे? पाणी येते. ओ माय गॉड धबधबा 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 धबधबा. तिकडं खाली खड्डा पाणी येते. गावाकडेच हे बघा भेटणार. गाव महत्वाचं आहे काय प्रतीक? गाव फायनली प्रतीकच्या घरापाशी पोहोचलो आम्ही परत आता. आणि त्या प्रतीकच्या घराचं आम्ही टूर देतो. हो ना प्रतीक? गणपतीमुळे साफसफाई चालू आहे. प्रतीकचं घर पण मागाच्या घराकडे एकदम मस्त. जास्त जेव देत नाही त्यामुळे जरा लाईटची प्रॉब्लेम. प्रत्येकची दिदी आपली पण दिदी. आणि बघा चॉकलेट. ओके चला बघा प्रतीक ह्यात आणि ह्यात फरक बघा ना किती. चंपी चंपी इकडं वर काय बघ दाखवणे चंपीला वर दाखवतो ना. हे बापरे तिची शाळा. आणि इथं काय आहे? इथं सगळ्या कार्यक्रम असतात का? इथं हे मूळ देवस्थान आहे. ओके इकडं पण शाळा आहे ना. सुट्टी रविवार त्यामुळं. तर चला आता जाऊया घरी आपण. शाळेत सॉरी प्रतीकच्या शाळेत. प्रतीकला शाळेत दाखवायची. हिला छान आहे की मस्त आहे ना काही. तुम्ही कबड्डी वगैरे खेळायचं खो खो. माझं ग्राउंड इथं सारखं पडायचं. इथं सारखं लोळायचं. तो माझा वर्ग कोपऱ्यातला का? ओके ग्राउंड आपलं. ओके चला जायचं. चला बाय बाय बाय. चला की मला आम्ही आता राहतो इथंच. मंदिर की म्हणते प्रॉपर प्रॉपर एकदम प्रॉपर. हे आसरेगावचं देवस्थान आहे. ओके मी सांगितलं त्यांना. आपलं पण सांग. हा थोडी माहिती सांगायची तुला काय? तर गाईज हे माझं गावातलं देवस्थान आहे मेन. नवला देवी प्रसन्न. ओके तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आम्ही आता निघालोय आणि ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. तर ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रतीक तुमच्यासाठी काहीतरी बोलतोय ते पण ऐका. जर माझं गाव तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. ओके चला बाय बाय. भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. चला.